नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने युट्यूबच्या खादाड मांडे चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आखाड महिना आता संपत आलेला आहे। मटन, मासे, चिकन याच्यावर आपण भरघोस ताव मारतो, परंतु आज आम्ही आलेले खडकवासला या भागामध्ये आणि खास खेकड्यांचा बेत जो आहे आखलेला आहे। आणि इतर पदार्थ तर आहेच, मात्र खेकडे खाण्यासाठी आमच्या एका मित्राने रेकमेंड केलं होतं खडकवासला या ठिकाणावरचं 12 मावळ हे जे हॉटेल आहे, या ठिकाणी काळ्या मसाल्यातील खेकडे खूप छान मिळतात असं रेकमेंडेशन आमच्या एका मित्रांनी केलं। त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत खेकडे खाण्यासाठी। चला बघूयात खेकडे कशा कशा पद्धतीचे या ठिकाणी मिळतात। चला। मित्रांनो, या ठिकाणी 12 मावळचे साहिल जाधव आपल्या बरोबर आहेत। साहिलजी नमस्कार। आपल्या हॉटेल मधलं वैशिष्ट्य काय? आपलं हॉटेल एकदम फॅमिली फ्रेंडली आहे आणि व्हेज आणि नॉन व्हेज या दोन्हीसाठी स्पेशल आहे आपलं। आणि खास आता खेकड्यासाठी आपण स्पेशल आहोत। खेकड्यामध्ये आपण काळा मसाल्यातला खेकडा आपण आता सर्व करतो आणि तो अतिशय लोकप्रिय झालेला आहे सध्या। ऍक्च्युअली आपलं हॉटेल कधीपासून चालू आहे? आपलं हॉटेल 6 वर्ष झाले, आपल्या हॉटेलला 6 से 7 वर्ष झाले। या ठिकाणचा पत्ता एक्झॅक्टली काय? आपला हॉटेलचा पत्ता आहे खडकवासल्यापासून थोडंसं पुढे आल्यानंतर डोंजे गाव आहे। डोंजे गावात आपलं हॉटेल आहे 12 मावळ म्हणून। खडकवासल्याची जी चौपाटी आहे तिथनं क्रॉस करून पुढे आल्यानंतर डोंजे गाव आहे। त्या डोंजे गावामध्ये आपल्या डाव्या बाजूलाच 12 मावळ म्हणून जे हॉटेल आहे, त्या ठिकाणी आपण हा खेकडा बघतोय। त्याची साईज बघा, भरपूर मोठी साईज आहे। आणि ह्याच्यामध्ये खेकड्यामध्ये आपल्याकडे स्पेशलिटी काय काय मिळते? खेकड्यामध्ये आपला काळा मसाल्यातला आपण जो खेकडा देतो, काळा मसाल्यामध्ये खेकडा सुक्का देतोय, त्यानंतर काळ्या मसाल्यामध्येच खेकडा थाळी देतोय आणि त्यामध्ये खेकडा थाळीमध्ये आपण रस्सा देतोय काळ्या मसाल्यातला आणि सूप देतोय खेकड्याचं, भाकरी देतोय, राईस देतोय, तो पण इंद्रायणी राईस आहे। खेकडा थाळीमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी अनलिमिटेड आहेत, फक्त खेकडा जो आहे तो सिंगल पीस येतो किंवा डबल पीस, असे 2 ऑप्शन आहेत तुम्हाला। खेकडा लवर तर येतातच आहे, पण खेकड्या व्यतिरिक्त खेकडा न खाणारे आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे काय? खेकडा न खाणाऱ्यांसाठी आपल्याकडं मटन थाळी आहे, चिकन थाळी आहे, स्पेशल मटन थाळी येते, स्पेशल चिकन थाळी येते। त्यानंतर व्हेज प्रेमींसाठी खास आपल्याकडे मासवडी थाळी आहे। जी मासवडी थाळी आहे ती आपली खूप प्रसिद्ध आहे, ती मासवडी थाळी आहे। त्यानंतर पंजाबी थाळी, व्हेज थाळी आहे। त्यासोबतच आपलं स्पेशल म्हणजे काळ्या मसाल्यातली शेवभाजी आपण आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने व्हेज असेल, नॉन व्हेज असेल, मटन, चिकन, मासे सर्व काही अवेलेबल आहेत। फक्त आज आपण खाणार आहोत यांचा स्पेशल काळ्या मसाल्यातील खेकडा आणि खेकडा थाळी। बघूयात काय काय ते। चला। या ठिकाणी संपूर्ण जो मसाला आहे हा मसाला तयार केला जातोय। कांदा, टमाटा, आलं लसूण पेस्ट, बटर, सर्व मसाले, कोथिंबीर, काळा मसाला आणि आपले खेकडे यामध्ये आलेले आहेत। काळ्या मसाल्यातील खेकडा फ्राय। आणि आता ह्याला शिजण्यासाठी स्टीम करत आहोत। काळ्या मसाल्यातील रस्सा, काळ्या मसाल्यातील खेकडा फ्राय, सूप आहे, बाजरीची भाकरी, इंद्रायणी राईस। अशा पद्धतीने आपल्या ही काळ्या मसाल्यातील खेकडा थाळी जी आहे ही तयार झालेली आहे।
मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला 12 मावळची फेमस असलेला काळ्या मसाल्यातील खेकडा फ्राय. काळ्या मसाल्यातील खेकडा फ्राय. त्याचप्रमाणे काळ्या मसाल्यातील खेकडा फ्राय थाळी. खेकडा थाळी जी आहे यामध्ये आपल्याला काळ्या मसाल्यातील खेकडा आहे, भाकरी आहे, त्याचप्रमाणे सूप आणि काळा मसाल्यातील रस्सा, याचबरोबर आहे इंद्रायणी राईस. अशा पद्धतीने ही काळ्या मसाल्यातील खेकडा थाळी आपल्या समोर आहे. त्याचप्रमाणे खेकड्याबरोबरच त्यांच्याकडं मटण आहे, चिकन आहे. त्यातली ही मटण थाळी जी आहे आपण बघतो, याच्यामध्ये आपल्याला मटण फ्राय, सूप, त्याचप्रमाणे रस्सा जो आहे तो आहे, इंद्रायणी राईस आणि भाकरी. मित्रांनो, आपण हा जो खेकडा फ्राय आहे या खेकडा फ्रायवर लिंबू पिळण्यासाठी एका खेकड्याला सांगितलेलं आहे. आणि बघा हा खेकडा आपल्यासाठी कशा पद्धतीने लिंबू पिळून देत आहे. जिवंत खेकडा आहे जो आपल्याला लिंबू पिळून व्यवस्थित पिळून देत आहे. मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी चिकन आहे, मटन आहे, सगळं काही मिळतं, परंतु आज फक्त आणि फक्त खेकडा खाण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे मटन थाळी आपण जरा बाजूला करूयात आणि फक्त काळ्या मसाल्यातील खेकड्यांवर ताव मारूयात. मित्रांनो, आता खेकडा सुरुवात करूयात. आणि सुरुवातीलाच आपण घेणार आहोत खेकड्याचा जो नांगी आहेत ती. आणि त्यासाठी याच्यासाठी मस्त असं बारका पाटा आणि वरवंटा आहे आपल्याकडं, मस्तपैकी लिंबू. आणि आपल्याला जर डायरेक्ट नांगे तोडता येणार असतील तर ती करा, परंतु जर नसतील येणार तर पाटा वरवंटा आहे. आणि आता आपण याची टेस्ट घेऊया. काळा मसाला आणि त्याच्याबरोबर खेकड्याच्या आतमध्ये जे असतं ते आता आपण टेस्ट करूयात. मित्रांनो, काळ्या मसाल्याची टेस्ट त्या खेकड्यांची जे नांगी आहेत त्याच्या आतमधला गर आणि त्याच्याबरोबर वरनं लिंबू जो पिळून घेतलेला आहे त्याच्यामुळं याची जी टेस्ट आहे ही अतिशय उत्तम आहे. पावसाळा सुरू आहे, ताजे ताजे खेकडे आता बाजारात आहेत आणि या ठिकाणी आपल्याला दाखवून लगेच ते खेकडे आतमध्ये किचन मध्ये नेले जातात. त्यामुळं एक नंबर अशा वातावरणामध्ये खेकडे नक्की खायला या. सगळ्यात आधी आपण सूप ट्राय करूयात. मित्रांनो, हा जो सूप आहे हा खेकड्यापासून तयार केलेला सूप आहे. खेकड्याचा पूर्ण अर्क जो आहे या सूप मध्ये आहे. आणि अशा वातावरणामध्ये आणि खोकला जर असेल झकास. काळ्या मसाल्यामध्ये रस्स्यामध्ये मस्तपैकी आपण लिंबू, मित्रांनो, ह्या रस्स्याबरोबर आपण जी भाकरी घेणार आहोत ही भाकरी जी आहे ती चुरून घेणार आहोत. मित्रांनो, काळ्या मसाल्याचा रस्सा भाकरी चुरून राईस ट्राय करूया. इंद्रायणी राईस आहे. वा, मित्रांनो, ही संपूर्ण डिश जी आहे जी आम्ही संपवतोय, सगळे खेकडे संपवतो आणि पुन्हा आपल्याला भेटतो. पण तुम्हाला जर खेकडे खायचे असतील, खडकवासला येतील 12 मावळला नक्की भेट द्या.
बघ. मित्रांनो, अशा पद्धतीने 12 मावळ मधला आजचा आपला खेकड्यांचा जो बेत आहे हा संपत आलेला आहे. भरपूर खेकडे खाऊन झालेले आहेत. अशाच पद्धतीचे वेगवेगळे हॉटेल्स आपण आमच्या खादाड भांड्या चॅनलवर बघू शकणार आहात. त्यामुळे आमच्या खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि 12 मावळला खेकडे खाण्यासाठी एकदा नक्की भेट द्या.